कॉलेजमध्ये असताना गीताचे एका सुमित नावाच्या मुलावर प्रेम होते. तोही तिच्यावर खूप प्रेम करत होता. कॉलेज पूर्ण झाल्यानंतर त्यालाही चांगला जॉब लागला आणि गीताने देखील एका कंपनीमध्ये अकाउंट म्हणून नोकरीला लागली. नोकरी लागल्यानंतर 6 महिन्यांनी त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण जेव्हा त्या दोघांबद्दल गीताच्या घरी समजले तेव्हा जात वेगळे असल्या कारणाने गीताच्या वडिलांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला. पण तरीही गीताचे सुमितवर जीवापाड प्रेम असल्यामुळे तिने घरच्यांचा विरोध पत्करून सुमितबरोबर लग्न केले. सुमितला आईबाबा नव्हते, त्यामुळे त्याचा सांभाळ त्याच्या आत्याने केला होता. दोघांचे लग्न सुमितच्या आत्या आणि मामाने लावून दिले. लग्न झाल्यानंतर काही दिवस ते दोघे आत्याकडे राहिले आणि त्यानंतर पुण्याला जायला निघाले. निघताना आत्या आणि मामाने त्या दोघांना भरभरून आशीर्वाद दिले. पुण्यात आल्यानंतर एका 1 BHK फ्लॅटमध्ये ते दोघे भाड्याने राहायला लागले. साधा जन्माची गाठ बांधली गेली होती. त्या दोघांना आकाश ठेंगणे वाटू लागले. दोघेही जॉब करत असल्यामुळे त्यांच्याकडे थोडेफार पैसे जमा होते. सुमितपेक्षा गीताकडे बँक बॅलन्स कमी होता, पण तुझे माझे असे त्या दोघांनाही वाटत नव्हते. जे होते ते त्या दोघांचेच होते. मग असे काय झाले? एकरूपता काय असते ते साऱ्याच नवीन जोडप्यांना याच काळात जाणवते. 2 शरीर एक आत्मा अशीच अनुभूती. वेगळेपणा वेगवेगळे असे काही भासत नाही. पण म्हणतात ना, 9चे 9 दिवस हे खरे बऱ्याचदा प्रत्ययास येते. कसलाही आड पडदा न ठेवता, संकोच न बाळगता गीताने बँक बॅलन्सचा बराच हिस्सा हनीमूनच्या वेळेस खर्च केला. कसलीही शंका तिच्या मनात आलीच नाही, कारण सुख क्षणांनी मनात, विचारात आणि सभोवताली इतकी गर्दी केली होती की विघ्न, संतोषी विचार घुसायला हवा जाण्यास इतकीही जागा मिळत नसावी. हनीमूनहून परतल्यावर दोघांनीही जॉब जॉईन केला. दिवसामागून दिवस, आठवडे, महिने पालटले. पण सर्व व्यवस्थित चालू असताना एक दिवस सुमित ऑफिसमध्ये बसला असताना त्याच्या एका मित्राने सुमितच्या हातात त्याच्या मुलाच्या बारशाची निमंत्रण पत्रिका ठेवली आणि आवर्जून गीतासोबत बारशाला येण्याचा आग्रह केला. ती पत्रिका बघत असताना सुमितच्या डोक्यात कुठून कशी पाल चुकचुकली कोण जाणे. कर्म कधी कधी कोणत्या उंबरठ्यावर नेऊन ठेवेल काही सांगता येत नाही. त्यांच्या सुखी संसाराला ग्रहण लागणार होते. प्रपंचाच्या शेषमहालास कुंशकेचा चांगला तडा जाणार होता आणि गेलाही. सुमितला बेचैन होऊ लागले होते. आज जरा लवकरच घरी गेला होता तो. गीताची वाट पाहत बसला होता. घरी येऊनही त्याला चैन पडत नव्हती. त्याने गीताला कॉल केला. तीही ऑफिसमधून लगेच निघाली आणि काही वेळातच घरी पोहोचली. खूप प्रेम करू लागली होती ती सुमितवर. घरी आली. तिने दरवाजाची बेल वाजवली आणि सुमितने दरवाजा उघडला. गीता घरात येत म्हणाली, काय झालं सुमित? तुझी तब्येत ठीक आहे ना? काही त्रास होतोय का तुला? तेव्हा सुमित म्हणाला, काही नाही, जरा असंच. तो काहीसा नाराज दिसत होता. गीताने पर्स बाजूला ठेवली आणि ती सुमितच्या शेजारी येऊन बसली. त्याचा हात आपल्या हातात घेऊन ती सुमितकडे गोड स्मित हास्य करून म्हणाली, सुमित, मला नाही सांगणार तर मग कोणाला सांगणार? बोल ना, काय झालं? तेव्हा सुमितने सर्व बळ एकवटून म्हणाला, किती महिने झाले गीता आपल्या लग्नाला? पण अजून? तो पुढे काही बोलणार तेवढ्यात गीता म्हणाली, अजून काय सुमित? तो अडकळतच म्हणाला, अजून म्हणजे तू आई कधी होणार? गीता म्हणाली, इतकंच? मग एवढं टेन्शन का घेतोस? उद्याच गायनेकलची अपॉइंटमेंट घेते. गीता असे बोलल्यानंतर सुमित जरा मोकळा झाला आणि वातावरण स्थिरावले. दुसऱ्या दिवशी गीता डॉक्टरला भेटते. काही चेकअप नंतर डॉक्टर तिला 2 दिवसांनी पुन्हा येण्यास सांगतात. ठरल्याप्रमाणे 2 दिवसांनी गीता डॉक्टरांना भेटते आणि तिथे तिला समजते की तिच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. पण ती प्रचंड टेन्शनमध्ये येते, कारण जर प्रॉब्लेम तिच्यात नव्हता तर तो सुमितमध्ये असणार होता. सुखी संसाराची घडी आता विस्कटणार होती, अस्ताव्यस्त होणार होती. काही असले तरी तिला ते मान्य नव्हते. तिने तिथेच निर्णय घेतला की सुमितला याच्या उलट सांगायचे. मनात निर्धार करून गीता घरी जाते. आज आनंदाची आणखीन एक झुळूक अपेक्षित ठेवून घरी असलेला सुमित दार उघडतो. लहान मुलाप्रमाणे गीताला दोन्ही हातात उचलून घेतो. उतावळी असूनही दाखवत नाही आणि हळुवारपणे गीताला सोफ्यावर बसवत तो म्हणतो, गीता, रिपोर्ट काय आला? गीता सुमितच्या चेहऱ्याकडे एकटक बघत म्हणते, सुमित, अरे मी कधीच आई होऊ शकणार नाही. गीताचे बोलणे ऐकून सुमित ताडकन बाजूला होतो आणि रागात एरझाऱ्या घालू लागतो. सुमित तावातावाने गीताला म्हणतो,
तुला हे आधीपासूनच ठाऊक होते ना? तू मला सांगितले नाहीस याचा अर्थ तू माझी फसवणूक केली आहेस. का केलंस तू असं? असे प्रश्न विचारतानाच त्याच्या रागाचा पारा आणखीन चढत होता आणि गीता फक्त त्याच्याकडे पाहत होती. सुमितला शुद्ध उरली नव्हती. बरंच काही बोलून झाल्यावर शेवटी सुमित गीताला म्हणतो, आता तुझा काय उपयोग? चल निघ माझ्या घरातून. असे बोलून तो बेडरूममध्ये निघून जातो. गीताच्या डोळ्यात मात्र पाणी येते. ती सुमितच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत तशीच उभी असते. त्यानंतर सुमितने गीताबरोबरचे बोलणे बंद केले. प्रेमाची जागा रागाने आणि तिरस्काराने घेतली होती. पण गीता मात्र सुमितचा राग आज नाहीतर उद्या शांत होईल आणि सर्व काही पुन्हा ठीक होईल असा विचार करत होती. रागात सुमित जे काही बोलला ते ती विसरूनच गेली. फक्त एका वाक्याने तिच्या डोक्यात घर केले होते की चल निघ माझ्या घरातून. सुमित बोलत नाही हे पाहून गीता त्याला स्वतःहून बोलायला गेली, पण सुमित पुन्हा तसेच वागला. दिवसेंदिवस घरातून जाण्याच्या वाक्यात वाढ होऊ लागली. कधी चालती हो इथून, कधी तू का आलीस माझ्या आयुष्यात, कधी तू का जात नाही माझ्या घरातून. पण प्रत्येक वेळी गीता संयमाने घेत होती. कधी त्याला जाणीवही होऊ देत नसे की खरा प्रॉब्लेम काय आहे. पण दिवसेंदिवस सुमितचा तिरस्कार वाढत गेला. आता सर्व काही बाजूला ठेवून गीताच्या मनात एका आणि पहिल्या प्रश्नाने जन्म घेतला. माझं घर म्हणजे माझं घर नाही हे? मग हे घर कुणाचं? एकट्या सुमितचं? आईबाबा एकदा ताईला सांगताना मी ऐकले होते की आईबाबांचे घर म्हणजे तिचे हक्काचे घर नाही. लग्न झाल्यावर नवऱ्याचे घर म्हणजे तिचे घर. आणि आता सुमितही बोलला होता की हे घर तिचे नाही. मग अशा विवाहितेचे स्वतःचे आणि हक्काचे घर कोणते? सुमितकडून होणाऱ्या त्रासाला गीता कंटाळली नाही, कारण तिला सत्यता अवगत होती. एकदा सत्य माहिती असले की माणसाला जास्त त्रास होत नाही. पण या सत्यामुळे गीताला एक गोष्ट समजली होती की ती म्हणजे आतापर्यंत कशातही तुझं माझं न करणारा सुमित आज माझं घर म्हणून गीताला परख करून मोकळा झाला होता. जी गोष्ट वास्तवात खरी नाही अशा गोष्टीसाठी गीताला दोष देऊन तर तिला एक प्रकारची शिक्षा देत होता. शिक्षा निर्दोष असण्याची, शिक्षा समजून घेण्याची, सुमितचे मन सांभाळण्याची. सुमित अनभिज्ञ होता या सर्व गोष्टीपासून, पण त्याची समज आणि त्याग कमी पडले होते. तो गीताला समजून घेण्यात कमी पडला होता, स्वार्थी झाला होता. असेच कितीतरी दिवस चालू होते. गीताच्या मनाची घुसमट, कोलाहल सहन होत नव्हता. त्यात सुमितचे वागणे जिवंतपणे नरक भासत होते. अवघड नसले तरी सोपेही निश्चित नव्हते. देखणा दिसणारा जोडा आता सप्तपदीच्या अनावश्यक ओझ्याखाली दबला जात होता. मनातून विद्रूप भासत होता. तिला सुमितचा अबोला तिरस्कार वागणूक सहन होत नव्हती. पण तरीही काही झाल्यास ती सुमितला हे सांगू इच्छित नव्हती की कदाचित कमतरता सुमितमध्येच आहे, तिच्यात नाही. झाला प्रकार होऊन 1 महिना उलटून गेला होता. न राहून गीता एक दिवस आग्रहाने सुमितसोबत बोलण्यास बसली. अर्थातच तो ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हताच, पण पर्याय नव्हता म्हणून गीता तशीच बोलू लागली. ती म्हणाली, सुमित, बोलायलाही भीती वाटते रे तुझ्यासोबत. आधी असं नव्हतं रे. बघ ना आपलं नातं कुठल्या कुठे चाललं आहे. सोडणारे आता तरी हा राग. तेव्हा सुमित यावर काहीच बोलला नाही. तेव्हा ती पुन्हा म्हणाली, अरे बोल ना काहीतरी. आता सर्व कधीच पूर्ववत होणार नाही का रे? यावर चेहरा कसाचाच करून सुमित म्हणाला, नाही, कधीच नाही. हे मला फसवून लग्न करण्याआधी समजायला हवं होतं तुला. तू मला धोका दिलास. तू खोटारडे आहेस आणि आता मला तुझे तोंडही पाहायची इच्छा नाही. माझा काय दोष होता? आता मी काय करू? काही असो, पण मला असे वाटते की आता आपण वेगळे व्हावे. तू मला मोकळे कर. तुला काय पोडगी हवी ते सांग. आणि काहीतरी बोलता बोलता सुमित थांबला म्हणून गीताने त्याला विचारले, आणि काय सुमित? मग एका क्षणाचाही विलंब न लावता सुमित म्हणाला, घटस्फोट देऊन मला सोड. सुमितच्या तोंडून हे शब्द ऐकून गीताला जबर धक्का बसला. ती म्हणाली, सुमित काय बोलतोस तू? तो म्हणाला, हो, मी बरोबरच बोलतोय. आपण घटस्फोट घेऊ. हे बोलत असताना सुमित गीताच्या नजरेला नजर देत नव्हता. यावर गीता म्हणाली, अरे वा सुमित, चांगलं सोल्युशन काढलंस, अगदी उत्तम. पण याने आपला प्रॉब्लेम सुटणार आहे का? तू सुखी होणार आहेस का?
तो पटकन म्हणाला, हो होईल मी सुखी. कमीत कमी सुखी व्हायला मला मूल असेल, तुझ्यासारखं नाही हा. असे बोलताना तो थांबला. गीता म्हणाली, बोल रे बोल, तेवढेच बाकी राहिलं होतं. बोल ना की मी वांझोटे आहे म्हणून. बोल ना, दे बक्षीस दे. तुझी सेवा केल्याबद्दल, तुझ्यावर अतोनात प्रेम केल्याबद्दल. बोल रे, पूर्ण कर तो शब्द आणि धन्य कर मला. सुमित म्हणाला, यात खोटं काय आहे? तू वांझोटे आहेस. चालते हो माझ्या घरातून. काळ कर तुझं तोंड आणि सुखाने जगू दे मला. गीताने वांझोटे हा शब्द ऐकताच डोळे घट्ट बंद करून घेतले. खूप असह्य होत होतं सारं. तिचा सुमित पूर्ण बदलला होता, पण तरीही त्याचा मान तोडणं तिला मान्य नव्हतं. गीताची अवस्था तुकडे होऊन विखुरलेल्या काचेप्रमाणे झाली होती. तुकडे गोळा करणार कोण आणि सावरणार कधी? तिचा तो मूक आक्रोश हृदय फोडून डोळ्यातून वाहू लागला. थोडं थांबून तिने सुमित समोर एक प्रस्ताव मांडला. गीतावर आकाश कोसळलं होतं, तरीही भेदरलेल्या मनाने तिने सुमितला एक विचारलं. ती म्हणाली, सुमित, माझं शेवटचं ऐकशील? अगदी मरताना शेवटची इच्छा पुरवतात तसं. तो म्हणाला, सांगून बघा, जमलं तर करेन, पण मात्र मला घटस्फोट हवाच आहे. गीता म्हणाली, ठीक आहे ना, माझी इच्छा ऐक, मला बोलू तर तरी दे, मग कर ना तुझ्या मनासारखं. गीताला वाटलं, सुमित पासून थोडं दूर गेल्यावर किंवा दृष्टीआड झाल्यावर त्याच्यात काहीतरी फरक पडेल असा विचार करून गीता त्याला म्हणाली, सुमित, आपण थोडे दिवस वेगळे राहून बघू, मग पाहिजे तर. आता मात्र गीताला घटस्फोट हा शब्द बोलतानाही अवघड वाटू लागलं. सुमित म्हणाला, त्याने काय फरक पडणार आहे? तू थोड्या दिवसांनी आई होणार आहे का? असा टोमणा मारून तो खोचक हसला आणि दुसऱ्या क्षणी म्हणाला, काही फरक पडणार नाही. जा, निघ तू माझ्या घरातून. मला ठाम वाटतं की काही फरक पडणार नाही, पण तू जात असशील तर किमान रोज उठून तुझं तोंड मला बघावं लागणार नाही. असे बोलून सुमित घराबाहेर निघून गेला. मग गीता तिच्या उद्ध्वस्त मनाला सावरत हुंदके देत बॅगेत कपडे भरू लागली, कारण एकामागून एक असे घाव तिच्या कोमल मनावर आघात करणारे होते. घर सोडून जाणे किती अवघड होते, पण जाण्याशिवाय पर्याय नव्हता. घराच्या कोपऱ्या कोपऱ्याची गीताला सवय झाली होती, पण या साऱ्यापेक्षा महत्त्वाचं तिला सुमितशिवाय जगायची सवय नव्हती. तिचं सुमितच्यावर प्रेमाने तिला बळ दिले होते हे सर्व पचवायला गीता घराबाहेर पडली. तिला हे ठाऊक नव्हते की ती आता कुठे जाईल, पण फक्त सुमितच्या सुखासाठी घराबाहेर पडली होती. गीता बाहेर तर पडली होती, पण तिचे सर्व लक्ष फक्त आणि फक्त सुमितच्या सुखाकडे केंद्रित होते. का कोणास ठाऊक, पण तिला दुसरे काहीही समजत नव्हते. तरी हे असे काय होते ज्यामुळे गीता अजूनही मार्गस्थ होती? त्या मार्गावर जाण्यासाठी तिने सर्वस्व पणाला लावले होते. भविष्य काळात काही चांगलं घडेल या अपेक्षेने तिने वर्तमान त्यागले होते. आणि भूतकाळ काय काय असावा तो भूतकाळ? भूतकाळ म्हणजे घडलेल्या घटनांचा आठवणीतला साठा. हे सर्व समोर ठेवून गीता काय करणार होती? घर सोडल्यानंतर गीता बराच वेळ फक्त चालत राहिली. कुठे जावे, कोणाला विचारावे काही समजत नव्हते. गीता तिच्या आईबाबांकडे तर जाऊ शकणार नव्हती, कारण तिने वडिलांच्या मनाविरुद्ध लग्न केले होते आणि नवऱ्याने आता हे सांगितले होते की हेही तिच्या हक्काचे घर नाही. अशा परिस्थितीत गीताला फक्त एकच समजले की थोड्या काळापुरतं मैत्रिणीच्या घराचा आसरा घ्यावा. जॉब तर चालू होताच, पण राहण्याचा बंदोबस्त करायचा होता. अशा वेळी मैत्री आणि मैत्रिणी यांची आठवण होते, हे सत्य आहे. भूतकाळाच्या आठवणीच्या पेटाऱ्यातून एक संपर्क काढला आणि तात्पुरता बंदोबस्त झाला. मैत्रिणीच्या घरात शिफ्ट झाल्यानंतर काही दिवस गेले. दरम्यान गीताने स्वतःसाठी एका भाड्याच्या घराची व्यवस्था केली होती. एकटीच राहत होती, जणू श्वास आहेत म्हणून जगत होती. अशीच काही महिने, 2 वर्षही निघून गेली. अजूनही सुमितने तिला एकदाही संपर्क केला नव्हता. गीता रोज रोज सुमितच्या फोनची वाट पाहत होती, त्याच्या बोलवण्याची वाट पाहत होती. इकडे गीता काम आणि घर इतकेच जगत होती. गीताला तिचे काम पाहून प्रमोशनही मिळाले होते. बाहेरून होणारा त्रास टाळण्यासाठी गीताने हे बाहेर कोणाला सांगितले नव्हते की ती सुमितपासून वेगळी राहते, नाहीतर एकटी स्त्री राहते म्हणून. कारण नसताना जबरदस्तीच्या सहानुभूतीवर नजरा गीताच्या अंगावर खेळल्या असत्या आणि तिला ते नको होते. इकडे सुमित मात्र
व्यक्ती स्वातंत्र्याचा पूर्ण फायदा घेत होता. गीता घर सोडून गेल्यानंतर सुमितने वकिलांशी संपर्क केला. घटस्फोटाची पूर्ण तयारी केली. बाहेर जेवणे, जीवाची चंगळ करणे, पब, डिस्को, मोकाट फिरणे असे काही बेछूट जीवन जगू लागला. एक दिवस तर अतिरेकच झाला. सुमितने पुन्हा मॅट्रिमोनीवर चॅटिंग सुरू केले आणि चक्क प्रोफाईलमध्ये अविवाहित असे टाकले. त्याला गीताच्या मनाची, जीवनाची जराही पर्वा उरली नव्हती. त्याने गीताला अगदी जीवनातून वजा केले होते. मॅट्रिमोनीवर त्याला एक मैत्रीण भेटली आणि अनोळखी ओळख हळूहळू वाढत होती. देखणी होती ही मैत्रीण, त्याच्या वयाला साजेशी. तोही तिच्यावर भाळला होता. लगेच फोन नंबर एक्सचेंज झाले होते. सततचे बोलणे, भेटण्याचे आग्रह होऊ लागले, भेटीही होऊ लागल्या. हे सर्व त्या 2 वर्षाच्या कालावधीत घडत होते याची कल्पना गीताला होती, कारण तिची मैत्रीण सुमितवर लक्ष ठेवून होती आणि सुमितची इत्यभूत माहिती ती गीताला देत होती. गीता मनाने इतकी कणखर होती की तिला दुःख पचवणे आता शक्य होते. तिच्या प्रेमाची ताकद तिला ठाऊक होती आणि त्यावर ठाम विश्वासही होता. तिला प्रियाबद्दल म्हणजे सुमितच्या नवीन मैत्रिणीबद्दल सर्व ठाऊक असतानाही तिने कधीच प्रियाशी संपर्क करण्याचा विचारसुद्धा केला नाही. प्रिया कशी दिसत असेल, कशी वागत असेल वगैरे वगैरे कशाशीही तिचा दूरपर्यंत कसलाही संबंध नव्हता. गीता जिथे जशी होती ती तशीच होती. कुठल्या मातीची बनली होती गीता. तिला राग, लोभ, स्वार्थ, मत्सर, अपेक्षा काहीच नव्हते. निरपेक्ष प्रेम यालाच म्हणतात. गीता आजच्या युगात एक आदर्श होती. नाहीतर एव्हाना प्रिया आणि सुमितच्या जीवनावर उलटपालट झाली असती. गीता संयमाने, धीराने आणि परोकोटीच्या आत्मविश्वासाने वागत होती. जणू भविष्य काळात पदराच्या गाठीशी बांधून जगत होती. तिच्या जीवनातून रंग उडाले जरूर होते, पण श्याम श्वेत चित्रण तिने थांबवले नव्हते. तिच्यातली क्षमता, कला आणि महत्वाकांक्षा होती की ती तिच्या जीवनाच्या या अध्यायात रंग भरू शकत होती, कारण तीच होती तिच्या जीवनाची शिल्पकार. सुमितच्या जवळपास सर्वच हरकती तिला समजत होत्या. विचारायला जायची तिला कधीच गरज पडली नाही, पण ती प्रेम आणि सत्य याचीच कास धरून होती. तिला सत्य ठाऊक होते आणि सुमितवर अपार प्रेमही होते. कधीतरी सुमितला तिच्या प्रेमाची उणीव भासेल आणि तो तिच्या जीवनात परतेल अशी आशा ती बाळगून होती. अशातच एके दिवशी गीताच्या मैत्रिणीने एक खबर आणली. सुमित आणि प्रिया लवकर लग्न करणार आहेत. गीताला यावर विश्वास बसला नाही. तिने ती खबर मस्करीत घेतली, पण एका सुट्टीच्या रविवारी गीता घरात असताना डोरबेल वाजले. गीताने दरवाजा उघडला तर दरवाजात चक्क सुमित उभा होता. तब्बल 2 वर्षानंतर सुमितला पाहून गीता थक्क झाली. तिला कशा प्रकारे प्रतिक्रिया द्यावी हे समजेना. या आश्चर्याच्या घडीमध्ये तिने त्याला आत बोलवायचेही विसरून गेली. तिची ती अवस्था पाहून सुमितने स्वतःहून विचारले, मी आत येऊ का? तेव्हा गीता म्हणाली, सॉरी, मी विसरलेस. ये ना, ये, बस, पाणी आणते. तेव्हा सुमित म्हणाला, नको. सुमितला बसायला सांगितल्यानंतर बराच वेळ काय बोलावे हेच तिला कळत नव्हते. समोर बसून ती फक्त हाताची बोटे एकमेकात गुंतवत आणि सोडवत होती. थोड्याच वेळात अनोळखी शांतता चिरत सुमितने काही उद्गार काढले. तो म्हणाला, हे पेपर घेऊन आलो होतो, सही करून दे. गीता म्हणाली, कसले पेपर्स? तो म्हणाला, घटस्फोटाचे. तेव्हा गीता आश्चर्याने म्हणाले, अजूनही तुझ्या डोक्यात तेच खूळ आहे? तो म्हणाला, अजूनही म्हणजे? त्यावेळेला मी स्पष्ट सांगितले होते घटस्फोट घेऊया, तेव्हा तू ऐकले नाहीस आणि वेगळं राहायचं खूळ काढलंस. असं बोलून सुमित थोड्या वेळ शांत बसला आणि पुन्हा म्हणाला, ते काही असो, मी सुरुवातीपासून सांगितलं होतं मला घटस्फोट घ्यायचा आहे, त्यात तीळ मात्रही बदल नाही. तो पुढे म्हणाला, मी दुसरं लग्न करतोय, मला मुक्त कर. आता मात्र गीताच्या हृदयाचं पाणी पाणी झालं होतं. इतके मानसिक आघात आता तिला सहन होत नव्हते. सुमितला काय उत्तर द्यावं, स्वतःला सावरावं की त्याच्याकडे पाहावं यातच ते गोंधळून गेली होती. 2 वर्षानंतर पहिल्यांदा सुमितला प्रत्यक्ष पाहत होती. तो समोर होता, पण ती त्याला स्पर्शही करू शकत नव्हती. हे सगळं अचानक घडलं होतं. तिची तळमळ फक्त ती समजू शकत होती. सगळा प्रकार क्षणात लक्षात यायला तिला थोडा वेळ लागला. नंतर गीता सुमितला म्हणाली, ठेवते पेपर टेबलवर, मला थोडा विचार करू दे, मी नंतर सही करेन, निघ आता. तो गीताच्या बोलण्यात धार आली होती.
तिच्या नजरेची तीक्ष्णता सुमितच्या लक्षात आली होती. त्यामुळे की काय, सुमित क्षणाचाही विलंब न लावता तेथून निघून गेला. गीता शून्यात नजर हरवून बसली होती. तिला एक क्षण वाटलं तडक निघावं आणि सगळं खरं सांगावं सुमितला, आरसा दाखवावा, बघ कसं वाटतं. आणि दुसऱ्या क्षणी मन म्हणत होतं, याच्यासाठी केला होता का इतका अट्टहास? हेच करायचं होतं तर आधीच करायचं ना. गीता धीर गंभीरतेने त्या पेपर्सला हातही लावला नाही. रोजची कामं करून जेवण करून ती झोपली सुद्धा. दुसऱ्या दिवशी सकाळी कामावरही निघून गेली. ती ना द्विधा होती ना द्वंद्वात. ती स्थिर होती. सुमितवरच्या प्रेमामुळे तिने निर्दोष असण्याची शिक्षा भोगली होती. तिने कालच ठरवलं होतं, पेपर साईन करायचे आणि सुमितला मुक्तता द्यायची. इकडे गीताकडून परतल्यावर सुमितही दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेला. दिवस संपल्यानंतर नेहमीप्रमाणे घरी परतला. दरवाजा उघडून शूज काढत असताना त्याला एक लिफाफा दिसला. हे काय असावं या कुतूहलाने त्याने तो लगेच उघडला. काही पेपर्स होते. क्षणभर मनात आलं, एवढ्या लवकर घटस्फोटाचे पेपर्स सही करून पाठवलेही. पण ते घटस्फोटाचे पेपर नव्हते, ते एक लेटर होतं. त्या डॉक्टरकडून, ज्या डॉक्टरांकडे गीता गेली होती. त्या लेटरमध्ये जे लिहिलं होतं ते वाचून सुमित गोंधळात पडला. ते वाचून त्याने ठरवलं त्या डॉक्टरांना जाऊन भेटायचं. दिलेल्या दिवशी सुमित त्या पत्त्यावर गेला. अपॉइंटमेंट घेणं गीतासाठीच नव्हतंच, सुमितलाच बोलवलं होतं. लेटर खिशातून काढून तो पुन्हा वाचू लागला. आपल्या रिपोर्टनंतर आपण कधीच परतले नाही. जर आपण आई झाला असाल तर अभिनंदन, पण जर अजूनही प्रॉब्लेम असेल तर मिस्टरांना घेऊन एकदा भेट द्या. तुमच्यासाठी चालू महिन्याच्या 10 तारखेला 11 वाजता अपॉइंटमेंट फिक्स केली आहे. तुमचे मिस्टर एकटे आले तरी चालेल. मला एकट्यालाच कशाला बोलवलं असेल असा विचार करत सुमित आला होता. इथेही त्याला गीताचं काही पडलं नव्हतं. इतक्या गीताचं नाव पोकारलं गेलं आणि सुमित डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेला. डॉक्टर म्हणाले, आपण? सुमित म्हणाला, मी ते गीता, माझी मिसेस. डॉक्टर म्हणाले, ओ येस, बसा ना. सुमित बसला. डॉक्टरांनी गीताचे रिपोर्ट फाईलमधून बाहेर काढले, जे गीता घरी सुद्धा घेऊन गेली नव्हती. आणि सुमितला विचारलं, गीता नाही आल्या? तो क्षणभर थांबून म्हणाला, नाही, ती नाही आली. डॉक्टर म्हणाले, अच्छा, पण तिने तुम्हाला सगळं सांगितलं असेल ना? सुमित म्हणाला, हो सांगितलं ना, पण त्याचा काय संबंध मला इथे बोलवण्याशी? डॉक्टर म्हणाले, संबंध? हो, तिला मी सुचवलं होतं की तुमचंही चेकिंग करून घ्यायला. तुम्ही ते केलं होतं का? तेव्हा थोडासा रागून सुमित म्हणाला, कसलं चेकिंग आणि मी का करू? डॉक्टर म्हणाले, रिपोर्ट सांगितले नव्हते का गीताने? सुमित म्हणाला, सांगितले होते, त्यामुळेच तर सारं आयुष्य मेटाकुटीला आलं. वांझोटी कुठली. माफ करा डॉक्टर, पण जे सत्य आहे ते बोलायला भीती कसली? सांगितले तिने मला की ती कधीच आई होऊ शकणार नाही. आणि आणखीन एक सत्य सांगतो डॉक्टर, आम्ही आता सोबत राहत नाही आणि लवकरच आमचा घटस्फोट होईल. डॉक्टर म्हणाले, एक मिनिट, काय म्हणालात? गीता कधीच आई होऊ शकणार नाही? सुमित म्हणाला, हो. डॉक्टर म्हणाले, हे कसं शक्य आहे? रिपोर्ट बघा जरा. सुमितने काहीतरी पुटपुटत रिपोर्ट वाचले तर त्यात स्पष्ट लिहिले होते की गीतामध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता. आश्चर्यचकित होऊन सुमितने डॉक्टरांना विचारले, हे तेच रिपोर्ट आहेत का जे गीताने 2 वर्षापूर्वी काढले होते? डॉक्टर म्हणाले, अहो तारीख बघा ना. सुमितने डेट कन्फर्म केली. 2 वर्षापूर्वीचीच होती. सुमित पुन्हा डॉक्टरांना विचारतो, मग मला का बोलवलं? डॉक्टर म्हणाले, प्रॉब्लेम तिच्यात नव्हता, म्हणून तुमच्यात काही प्रॉब्लेम असेल तर आता नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, टेस्ट करून 100% खात्रीचा इलाज आहे म्हणून बोलावलं. तेव्हा सुमित दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, काय? म्हणजे गीतामध्ये कधीच प्रॉब्लेम नव्हता? त्या क्षणी सुमित पूर्णपणे बेचैन झाला होता. उरातली संपद कानाशी बोलू लागली होती. तो सारखा स्वतःच्या डोक्यावरून हात फिरवत होता. एसीमध्येही त्याला घाम फुटत होता. पिंजऱ्यातल्या जनावरासारखं त्याचं मन झटपटत होतं. त्याला सतत वाटत होतं की आता तिथे थांबणे तर दूरच, गीताशिवाय कुठेही थांबणं शक्य नाही. तो डॉक्टरांना परत येतो असं म्हणत तेथून निघाला. सुमित क्लिनिकमधून बाहेर आला, गाडीपाशी येऊन थांबला आणि स्वतःवर प्रचंड राग येऊन त्याने त्याच्याच गाडीच्या टायरवर जोरात
पाय आपटला. ती वेदना काहीच वाटली नाही, कारण मनातली कळ त्याहून कितीतरी जास्त होती. गीतावर केलेल्या अन्यायाची, अत्याचाराची त्याला आता सगळ्याची जाणीव टोचून टोचून होत होती. काळजाला खाऊ लागली होती. भयंकर पश्चाताप होत होता आणि तो व्यक्तही करू शकत नव्हता, म्हणून घुसमटत वाढत चालली होती. लालबुंद अवस्थेत तो कारच्या बाजूने एरझाऱ्या घालत होता. कसा जाऊ, कुठे जाऊ, कुठल्या तोंडाने जाऊ, काय बोलू, काहीच कळत नव्हतं. बराच वेळ अशाच तळमळीत गेला. संध्याकाळी डोक्यावरून खांद्यावर ओसरली होती. सुमित बाजूच्या झाडाखाली थोड्या वेळ बसला. दोन्ही हाताच्या उंजळीत चेहरा लपवून घेतला. रडताही येत नव्हतं, कारण तो रस्त्यावर होता. डोळे लाल झाले होते. त्या अवस्थेत त्याला फक्त एकच जाणवलं, काही झालं तर गीताचा सामना केलाच पाहिजे. तिच्याकडे गेल्याशिवाय गत्यंतर नाही. चूक माझीच होती, गुन्हा मीच केला होता, मीच तिचा अपराधी होतो. आता शिक्षा भोगायलाच हवी. ती जे म्हणेल ते मान्य करीन, तिच्यासाठी सर्वस्व पणाला लावीन, पण मला गीताला भेटायलाच हवं. तसा तो उठला, गाडीकडे गेला. गाडी सुरू करून गीताच्या ऑफिसकडे निघाला. वेगात ऑफिसजवळ पोहोचून आत गेला. तिथे त्याला कळलं की गीता हाफ डे घेऊन निघून गेली होती. कुणालाही काही सांगितलंच नव्हतं. तिच्या मैत्रिणीकडून एवढीच माहिती मिळाली होती की त्यानंतर गीताचा मोबाईलही बंद येत होता. आता काय करायचं? सुमित ऑफिसमधून बाहेर पडला. तिच्या घरी जावं असं वाटलं म्हणून तिकडे गेला, पण तिथे घराला कुलूप होतं. ते इथेही नाही. कुठे शोधायचं? तिने काही बरं वाईट तर केलं नसेल ना, असा विचार मनाला बोचत होता. पश्चाताप वाढत चालला होता आणि त्या क्षणी त्याला फक्त एकच ध्यास होता, गीताला भेटायचं. कुठल्याही परिस्थितीत जिथे असेल तिथे तिला शोधायचं. ती कुठे सापडत नसताना त्याने हार मानली नाही. शक्य तिथे माहितीतल्या मित्रमैत्रिणीकडे, ऑफिसमधल्या लोकांकडे जाऊन त्याने गीताचा शोध घेतला. दिवस संपला. संध्याकाळ झाली, रात्रही झाली. त्याला जेवण पाण्याची शुद्ध नव्हती. शेवटी काहीच पर्याय उरला नाही, म्हणून तो पूर्णपणे हताश अवस्थेत घरी परतला. कारण गीता स्वतःहून संपर्क करणार नसेल तर तिला भेटणं अशक्य होतं. त्याने गाडी पार्क केली. फक्त मोबाईल आणि घराची चावी हातात घेतली आणि पूर्ण हरल्यासारखा घरात शिरला. डोळे कमालीचा थकवा दाखवत होते. कुणीही चटकन ओळखू शकेल असं होतं की तो उद्विग्न झाला होता. हातातील चावीने तो कुलूप उघडू लागला. इतके त्याची ओझरती नजर झाडाकडे गेली. त्याने बाजूला पाहिलं आणि चक्क तिथे गीता बसलेली दिसली. तिच्या हातामध्ये कसले तरी पेपर्स होते. हो, तेच घटस्फोटाचे पेपर्स. हातातली चावी तशी सोडून तो गीताकडे पळाला. तिच्यासमोर जाऊन थांबला. काय बोलावं त्याला सुचेना. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. तो गीतासमोर गेला आणि थेट गुडघ्यावर बसला. त्याची ही अवस्था पाहून गीताला काय करावं समजेना. काय प्रकार झाला असावा? तो असं का करतोय? त्याला काही झालं का? कुणी काही बोललं का? अशा प्रश्नाने ती हैराण झाली. गीता हातातले पेपर्स बाजूला ठेवून त्याच्याकडे पाहू लागली आणि विचारलं, काय झालं? तू ठीक आहेस ना? तुला कोणी काही बोललं का? तुला काही त्रास होतोय का? बोल ना. हे प्रश्न ऐकताच त्याचा हुंदका आवरला नाही आणि तो अक्षरशः रडू लागला. फक्त एकच म्हणाला, गीता, मला माफ करशील? मी चुकलो गं. हे शब्द ऐकताच गीता खाली वाकून त्याला उठवत म्हणाली, अरे उठ सुमित, असं काय बोलतोस? काय झालं? आधी ते सांग. तेव्हा तो म्हणाला, कुठून आणलंस एवढं मोठं मन? एकटी राहिलीस, रडलीस, दुरावा सोसलास, विरह भोगलास आणि तेही निर्दोष असताना. आणि मी मात्र सैतान झालो होतो. तुला वाटेल तसं बोललो, वांझोटी बोललो होतो मी तुला. माणुसकी फार विसरून गेलो होतो. मला क्षमा कर. जरा थांबून तो म्हणाला, मी डॉक्टरकडे गेलो होतो. तिथेच मला सगळं समजलं. हे ऐकताच गीताने पापण्या खाली केल्या. त्याच्या नजरेला नजर देणं तिला अवघड वाटू लागलं, कारण कुठल्याही परिस्थितीत तिला सुमितला कमीपणा जाणवू द्यायचा नव्हता. सुमित तिच्याजवळ गेला. दोन्ही खांद्यावर हात ठेवून म्हणाला, एकदा तरी सांगायचं नाही की खोट माझ्यात होती, तुझ्यात नाही? का नाही केलंस तू असं? गीताने त्याला बाजूला बसवलं आणि म्हणाली, एवढंच सुमित की मला तुला दुखवायचं नव्हतं रे. इतक्या रुबाबात वागणारा तू. मला तुझा रुबाब तोडायचा नव्हता. तुझा मान सांभाळायचा होता. तुझा मान तुटला असता तर
ते मला सहन झालं नसतं. काय करायचं काय नाही हा भाग नव्हता, पण माझ्या हातात जे होतं ते मी केलं. आणि कदाचित हे त्याचं फळच असेल की तू माझ्याकडे नाही. नाही मी तुझ्याकडे नाही रे. आपण दोघे पुन्हा एकत्र आलोय ना. असं म्हणत तिने त्याचा हातात घेतला, खांद्यावर डोकं ठेवलं आणि म्हणाली, आता कुठे जायचं नाही, कधी जायचं नाही. आणि हो म्हणत या तुझ्या घरात येऊ ना मी. सुमित म्हणाला, काय ग चुकलं म्हटलं ना मी, हे घर तुझंच आहे. त्यावर गीता म्हणाली, नाही हे घर आपल्या दोघांचं आहे. तिच्याकडे त्याच ओढीने पाहत सुमित म्हणाला, मी कसाही असलं तरी तुझाच आहे. तू कशी असली तरी माझीच आहेस ना. आता कधीच दूर जायचं नाही. 2 वर्ष माझ्यासाठी किती सोसलंस. असं सोसणं फक्त तोच करू शकतो जो जीवापाड प्रेम करायला जाणतो. हे तू मला शिकवलंस. आयुष्याच्या या वळणावर योग्य धडा दिलास. वचन दे मला पुन्हा कुठे सोडून जाणार नाहीस. यावर गीता म्हणाली, मी कितीही काही बोलले तरी नाही जाणार. कान पकड माझा, पण मला सोडून कुठे जायचं नाही. तेव्हा गीता क्षणभर त्याच्याकडे पाहत म्हणाली, अरे हो मी तर विसरलेच. मी घटस्फोटाचे पेपर घेऊन आले होते आणि त्यावर सही करणार होते तुझ्यासमोर. सुमित म्हणाला, हो का, माझ्यासमोर. आणि तो गीताकडून ते पेपर्स घेतो, फाडून टाकतो व म्हणतो, मी आंधळा झालो होतो. मला मूल हवं होतं, पण जे लिहिलं आहे ते मिळणारच आणि जे नाही ते कधीच मिळणार नाही हे आता मला समजलं. आणि हो त्या प्रियालाही समजावून सांगेल. तेव्हा गीता म्हणाली, कोण प्रिया. सुमित म्हणाला, सांगेन कधीतरी. आणि पुढे म्हणाला, गीता माझ्यात खोट असेल तर आपण डॉक्टरांना भेटूया, योग्य ट्रीटमेंट घेऊया. मला विश्वास आहे परमेश्वर आपल्याला नक्कीच सहाय्य करतील. गीता म्हणाली, हो सुमित. आणि त्यानंतर दोघे हातात हात घेऊन आनंदाने गृहप्रवेश करतात. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.